कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ज्याला आपण उमेद अभियान म्हणून सुद्धा ओळखतो. आजच्या या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हा आहे की आपल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी आपण महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते दिनांक 2 मे 2026 रोजी होत आहे. त्या प्रदर्शनासंदर्भातली आपणा सर्वांना माहिती देण्यासाठी आजची आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या प्रदर्शनीविषयी माहिती देण्याआधी उमेद अभियानाविषयी थोडंसं मी आपणा सर्वांना कल्पना देऊ इच्छितो की उमेद अभियान नेमकं काय आहे आणि ते कशा स्वरूपात काम करतं. उमेद अभियान म्हणजेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे ग्रामीण भागातल्या महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करते. ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांचं 10-10च्या संख्येमध्ये बचत गट तयार केले जातात. म्हणजे एका बचत गटामध्ये साधारणतः 10 महिला असतात. तर आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये एकूण 6,57,000 बचत गट आहेत. जवळ 65 लाखांपेक्षा अधिक महिला या माध्यमातून उमेद अभियानाशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि या महिला एकत्रित येऊन बचत गोळा करतात, काही व्यवसाय करतात. ते व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण समुदाय निधी त्यांना शासनामार्फत उपलब्ध करून देत असतो. आणि व्यवसाय करण्यासाठी जर बँकांच्या कर्जाची आवश्यकता असेल तर ती कर्जेसुद्धा आपण उपलब्ध करून देतो. जो काही समुदाय निधी आपण या सर्व बचत गटांना देत असतो, हा समुदाय निधी म्हणूनच त्यांच्याकडे राहतो, परंतु तो फिरता निधी असतो, तो त्यांना परत करावा लागतो. याच्यामध्ये सबसिडी हा प्रकार जो आहे हा प्रकार नाही. आपण आतापर्यंत अभियानाच्या माध्यमातून 4600 कोटी रुपयांचा समुदाय निधी वितरित केलेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी एक 50,000 कोटी रुपयांचं कर्ज वितरण विविध बँकांच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की या कर्जाचा परतफेडीचा जो दर आहे तो 98.5% इतकाच असतात. म्हणजे फक्त 1.5% कर्जाचं जे प्रमाण आहे ते NPA म्हणून आहे. तर खूप चांगल्या पद्धतीने ही चळवळ जी आहे ती ग्रामीण भागामध्ये सुरू आहे. लखपती दिदी जी आहे ती याच अभियानाशी संबंधित असलेली संकल्पना आहे. माननीय प्रधानमंत्री, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लखपती दिदी ही संकल्पना आपण राबवत आहोत. लखपती दिदी म्हणजे ज्या दिदीचं उत्पन्न एका आर्थिक वर्षामध्ये किमान 2 उत्पन्नाच्या माध्यमातून 1 लाखाच्या वर जात असते, त्यांना आपण लखपती दिदी म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला आपल्याकडे 50 लक्ष महिला ज्या ग्रामीण भागात लखपती दिदी म्हणून त्या घोषित केलेल्या आहेत. आणि नहीं माइक मत लगाओ ना, वो माइक क्यों लगा रहे हो? 24-25 या आर्थिक वर्षामध्ये 26 लाख लखपती दिदी महिला आणि 50 लक्ष लखपती दिदी तयार केलेल्या आहेत. आणि या लखपती दिदींचा उत्पन्नामध्ये सातत्य राहिला पाहिजे यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं उत्पादित करत असतात, ज्यामध्ये घरगुती वापराच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा समावेश होतो. उदाहरणार्थ पापड असतील, लोणची असतील, कुरडया असतील, असे वाळवणीचे पदार्थ. खरं म्हणजे बचत गटाचं नाव घेतलं तर आपल्या डोळ्यासमोर अशाच पद्धतीचे पदार्थ येत असतात. परंतु आता चित्र बदललेलं आहे. ग्रामीण भागातल्या महिला ह्या फक्त वाळवणीचे पदार्थ न तयार करता वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोसेस फूड आहे, ज्याच्यामध्ये आता तूप असेल किंवा ज्युसेस असतील, चॉकलेट्स असतील, अशा पद्धतीचे सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचे व्यवसाय महिला करत आहेत. शेतीवर आधारित उद्योगसुद्धा, प्रक्रिया उद्योग जे आहेत ते आपण करतो आहे. जी PMFEB योजना जी आहे त्या PMFEB योजनेमार्फत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर उद्योग ग्रामीण भागामध्ये महिलांचे उभे राहिलेले आहेत. आणि याचं जे काही अंमलबजावणीची जी काही परिस्थिती आहे ती पाहता महाराष्ट्र हा देशातल्या अव्वल राज्य PMFEB या योजनेमध्ये ठरलेला आहे. ही जी काही उत्पादनं ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेली आहेत त्यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करत असतो. आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिनी सरस प्रदर्शनीचं आयोजन करत असतो, जे एक 5 दिवसाचं प्रदर्शन असतं आणि ज्या ठिकाणी एक साधारणतः 100 स्टॉल्स त्या जिल्ह्यातल्या महिला बचत गटांचे असतात. आणि राज्यस्तरावर आपण
या वर्षापासून 3 राज्यस्तरीय प्रदर्शने आयोजित करतो आहोत. त्यातलं पहिलं प्रदर्शन जे आहे ते नागपूरला झालेलं आहे, ज्यामध्ये गेल्या वर्षी 3.5 कोटी चा व्यवसाय झाला होता. तो व्यवसाय यावर्षी 16 कोटी रुपयांपर्यंत वाढला. मागच्याच महिन्यात आपण वाशी येथे एक राज्यस्तरीय प्रदर्शन घेतलं, त्यामध्ये 400 पेक्षा अधिकचे स्टॉल होते. हे प्रदर्शन सुद्धा 15 दिवस चाललं. मागच्या वर्षी वाशी प्रदर्शनाचा जो काही व्यवसाय होता तो 16 कोटी रुपयांचा होता. यावर्षी तो व्यवसाय 22 कोटी रुपयांचा झाला. आणि आता आपण 2 मे पासून BKC बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स या ठिकाणी राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करतो आहोत. या प्रदर्शनाचा मागील वर्षीचा जो व्यवसाय होता तो 27 कोटी रुपयांचा होता. यावर्षी त्याच्यामध्ये निश्चितपणे भरीव अशी वाढ होईल अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. या प्रदर्शनामध्ये आपण काही नवीन गोष्टी यावर्षी करतो. जे काही स्टॉलची व्यवस्था केलेली आहे ती एका सलग मोठ्या हँगरमध्ये केलेली आहे. म्हणजे एका हँगरमधून दुसऱ्या हँगरमध्ये जाण्याची आवश्यकता लोकांना पडणार नाही. 432 स्टॉल आपण एका हँगरमध्ये एकाच वेळेस उभारणी केलेली आहे. हे सर्व स्टॉल जे आहेत ते वातानुकूलित यंत्रणा त्या ठिकाणी बसलेली असल्यामुळे उन्हाचा वगैरे असा कोणताही त्रास या प्रदर्शनासाठी भेट देणाऱ्या व्यक्तींना होणार नाही, नागरिकांना होणार नाही याची आम्ही दक्षता त्या ठिकाणी घेतलेली आहे. आपल्या महिलांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी सुद्धा आपल्याकडे 425 फार्मर प्रोड्युसर कंपनी महिलांच्या आहेत. एका फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये किमान 700 ते 800 महिला असतात आणि त्यांची जी काही उत्पादनं जी आहेत, शेती विषयक उत्पादनं असतील किंवा इतर उत्पादनं, त्यांच्यासाठी आपण FPCचं एक वेगळं दालन ठेवलं. म्हणजे दैनंदिन वापराच्या ज्या वस्तू आहेत, भुसार धान्य जे लागतं, वेगळ्या प्रकारचे जे काही मसाले असतील, तर ते सुद्धा एकाच ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या FPCच्या. तर हा सुद्धा एक खूप चांगला उपक्रम या वर्षीच्या प्रदर्शनीमध्ये ठरणार आहे. या प्रदर्शनीमध्ये भेट देणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून बैठक व्यवस्थापन चांगल्या पद्धतीची केलं जातं, जेणेकरून वयोवृद्ध नागरिकांचं भेट देण्याचं प्रमाण सुद्धा खूप जास्त आहे या प्रदर्शनामध्ये. तर ठिकठिकाणी आपण स्टॉप्स तयार केले, ज्या ठिकाणी नागरिकांना बसून आराम सुद्धा करता येईल अशा पद्धतीची आपण व्यवस्था करतो. त्याचबरोबर नागरिकांना त्यांची जी काही खरेदी केलेल्या वस्तूंची जर ठराविक रकमेच्या वर ती खरेदी असेल तर ती खरेदी केलेल्या वस्तू आपण त्यांच्या घरपोच पोहोच करण्याची सुद्धा व्यवस्था आपण तयार करतो 25 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये. तो एक नवीन उपक्रम आपण वाशीला एक ट्रायल बेसिसवर केला तर त्याला एक चांगला प्रतिसाद मिळाला. तर तो आपण विस्तृत प्रमाणावर BKCच्या प्रदर्शनीमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर सामान खरेदी केल्यानंतर आपल्याकडे फूड हँगर सुद्धा त्या ठिकाणी 82 फूड स्टॉल्सवर लाईव्ह जेवणाचे पदार्थ जे आहेत ते तयार होत असणार आहेत. ग्रामीण भागातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं काही स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत. एक जिल्ह्यातनं 1-2 अशा पद्धतीचे स्टॉल्स आहेत. त्याच्यातले पूर्ण शाकाहारी पदार्थांचे स्टॉल्स सुद्धा असणार आहेत, मांसाहारी पदार्थांचे सुद्धा स्टॉल्स असणार आहेत. वैदर्भीय पद्धतीचे, उत्तर महाराष्ट्रीय पद्धतीचे, कोकणी पद्धतीचे अशा पद्धतीचे स्टॉल्स त्या ठिकाणी असणार आणि याचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो. तर हे संपूर्ण फूड हँगर सुद्धा वातानुकूलित असणार आहे. हा पहिलाच प्रयोग जो आहे तो महालक्ष्मी सदस्यमध्ये आपण करतोय की फूड हँगर हे वातानुकूलित असणार आहे आणि त्यासाठी जी काही किचनची व्यवस्था आहे ती बाहेरच्या बाजूला असणार आहे. प्रत्येक स्टॉलचं एक वेगळं स्वतंत्र किचन असतं आणि त्या किचनमध्येच तो पदार्थ तयार होतात आणि ही यंत्रणा जी आहे वातानुकूलित यंत्रणा ही फूड हँगरमध्ये कार्यरत राहणार आहे. तर तो एक नवीन उपक्रम या ठिकाणी करतो आहोत. आणि फूड हँगर सोबतच जी काय जेवणाचे जे पदार्थ आहेत त्याच्यासोबत डेझर्ट सुद्धा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे चॉकलेट किंवा पान आहेत, ज्युसेस आहेत, डायरेक्ट खाता येणारे पदार्थ आहेत, तर ते पदार्थ सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून एक सर्वसमावेशक पॅकेज भेट देणाऱ्या नागरिकांना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल. आणि हे संपूर्ण हँगर जे आहे ते वातानुकूलित असल्यामुळे त्या ठिकाणी आपण अभियानाविषयी माहिती देण्यासाठी एक छोटी नाटिका सुद्धा एक मराठी आणि हिंदी माध्यमातून तयार केलेली आहे, जेणेकरून उमेद अभियानाशी संबंधित असलेल्या महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, लाईव्ह नाटक असतात, नाटिका असणार, ते सुद्धा जे काही आपले व्हिजिटर्स आहेत, अभ्यागत आहेत त्यांना त्या ठिकाणी पाहता येणार आहे. शॉपिंग केल्यानंतर आणि जेवणाच्या दरम्यान आपल्या सामानाची सुरक्षितता राहावी म्हणून आपण एक क्लोक रूमची संकल्पना त्या ठिकाणी ठेवलेली आहे. म्हणजे सामान खरेदी केल्यानंतर क्लोक रूमला ते सामान सुरक्षित राहील आणि आपल्याला जेवणाचा सुद्धा आस्वाद घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था आपण केलेली आहे.
त्याचबरोबर रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. करमणुकीचे कार्यक्रम असतील, उद्बोधनपर कार्यक्रम असतील, मराठी कलाकार असतील, हिंदी कलाकार असतील. त्याचबरोबर आमच्या उमेद अभियानाच्या जे काही महिला आहेत, 65 लाख महिलांचा आमचे जे काही परिवार आहे, त्याच्यातल्या सुद्धा खूप कलागुण असलेल्या महिला त्यांच्यामध्ये आहेत. तर त्या महिलांच्यासाठी सुद्धा आपण हे व्यासपीठ 2 मे ते 14 मे या दरम्यान उपलब्ध करून देणार आहोत. तर सांगायचा उद्देश एवढाच की हा ग्रामीण भागातल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठीचा जो काही कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमातून आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. हा काही एक वेळचा इव्हेंट नाही आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन BKCला झालं आणि मग त्याचं म्हणजे भवित्व संपलं असं होत नाही. जो गिऱ्हाईक जो आहे, ग्राहक जो आहे, जो अभ्यागत जो आहे, तो त्या महिलेच्या कडून वस्तू खरेदी केल्यानंतर एक कायमस्वरूपी बॉन्डिंग तयार झालेलं असतं. आता गेल्या कित्येक वर्षापासून आपण ही प्रदर्शनी त्या ठिकाणी भरवत आहोत. तर एक खास असा ग्राहक वर्ग त्या महिलांचा सुद्धा तयार झालेला आहे, महिला बचत गटांचा सुद्धा तयार झालेला आहे की त्या महिला बचत गट प्रदर्शनाला येण्याच्या आधीच त्यांना जे काही आपले नेहमीचे येणारे त्यांच्या काही व्हिजिटर्स आहेत त्यांना सांगतात की आम्ही असं असं येतो आणि पहिल्या दिवसापासून आपलं त्यांचा गिरायकांचा फ्लो त्या ठिकाणी सुरू होतो. अशा पद्धतीचं एक खूप चांगलं प्रदर्शनीचं आयोजन महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत माननीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, माननीय राज्यमंत्री योगेश कदम साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनातून आम्ही साकारतो आहोत. तर हे प्रदर्शन आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त मुंबईकरांपर्यंत पोचवावं अशी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि मुंबईकरांनी सुद्धा या प्रदर्शनाला भरभरून असा प्रतिसाद द्यावा. जो दरवर्षी मिळतो तसाच प्रतिसाद यावर्षी सुद्धा मिळावा आणि जे आमचं एक जे ध्येय आहे, स्वप्न आहे, ग्रामीण भागातल्या महिलांसाठीची कायमस्वरूपीची जी काही बाजारपेठ जी आहे ती उपलब्ध व्हावी, तर ते साध्य करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. त्याचबरोबर ह्या जे काही उत्पादित झालेली उत्पादनं आहेत त्याच्यासाठी आपण उमेद मार्ट जे आपलं ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्याची सुद्धा आपण व्यवस्था केली आहे. ॲमेझॉन फ्लिपकार्टसारखीच ती व्यवस्था आहे. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात आपण जी काही उत्पादनं आहेत ती पोहोचू शकतो. सद्यस्थितीमध्ये 4200 उत्पादनं वेगवेगळ्या बचत गटांची या उमेद मार्टवर उपलब्ध आहेत. आपण भारतात सोबतच अगदी परदेशात सुद्धा या उत्पादनांची म्हणजे विक्री ऑर्डर्स आपण ते पोहोचवण्याचं काम करतो आहोत. सद्यस्थितीमध्ये आंब्याचा सीझन आहे. कोकणातला हापूस आंबा हा सगळ्यांनाच भुरळ घालणार आहे. तर उमेद मार्ट मार्फत कोकणातला अस्सल हापूस आंबा आमच्या महिलांच्या फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्याची सुद्धा प्रचारप्रसिद्धी आपल्या मार्फत व्हावी असं मी आपल्याला आवाहन करतो. आता इंट्रोडक्टरी पार्ट जो आहे तो माझा झालेला आहे. अजून आपल्याला काही अधिकची माहिती आपल्याला हवी असेल, काही शंका असतील तर मी त्या शंका निवृत्त करू शकतो. धन्यवाद. फिरता निधी आहे तो त्या बचत गटाला जातो आणि तो संपूर्णपणे त्या बचत गटातल्या महिलांमध्ये तो फिरतो. म्हणजे जशी जशी रिक्वायरमेंट असते त्या पद्धतीने तो निधी फिरतो आणि तो रिइम्बर्स होतो विथ 1% इंटरेस्ट. त्याच्यामध्ये कॉर्पस जे आहे ते वाढत जातं. आणि त्याचबरोबर आपण प्रभाग संघामध्ये जे काही बचत गट समाविष्ट आहेत, आता 2000 आपण 1965 प्रभाग संघ आहे तर साधारणतः 3000 पर्यंत बचत गट वगैरे जे असतील तसे तर त्यांना आपण 60,000 रुपये या दराने गुंतवणूक निधी, समुदाय गुंतवणूक निधी देतो. तर तो कुठलीही महिला तो निधी जो आहे तो वापरू शकतो. बरोबर आहे. आता आपला प्रश्न असा होता की हे संघटन झालेलं आहे तर इंडिव्हिज्युअल पातळीवर सुद्धा हे तेवढंच सक्षम आहे का. आता मी सुरुवातीला सांगितलं की लखपती निधी ही वैयक्तिक आहे. ज्यावेळेस मी म्हणतो की 50 लाख लखपती निधी तयार झालेले आहे तर 50 लाख लखपती निधींचं वर्षाचं उत्पन्न किमान 2 उत्पन्नांच्या माध्यमातून, एक उत्पन्नाच्या माध्यमातून नाही. कारण उत्पन्नाचं माध्यम जर एक असेल तर कदाचित पुढच्या वर्षी ते उत्पन्नाचं माध्यम सस्टेन राहणार नाही. तर किमान 2 उत्पन्नाची जर साधनं असतील आणि तिचं जर उत्पन्न जर 1 लाखाच्या वर गेलं असेल तर त्यांना आपण लखपती निधी म्हणतो. म्हणजे 50 लाख लखपती निधी आपण ज्यावेळेस तयार झाला असं म्हणतो त्यावेळेस माझ्या अभियानातल्या 65 किंवा 70 लाखच्या महिला समाविष्ट झालेल्या त्याच्यापैकी 50 लाख महिला ज्या आहेत त्या वैयक्तिकरित्या त्यांचा जो थ्रेशोल्ड आहे 1 लाखाचा तो त्यांनी क्रॉस केला. त्याच्यामुळे संघटनासोबतच वैयक्तिक पातळीवर सुद्धा हे जे काही आहे सक्षमीकरण होत आहे. याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु ज्यावेळेस 10 महिलांचा बचत गट तयार झाला, 700-800 महिला आल्या, एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली, 30 किंवा 40 महिला एकत्र आल्या तो एक प्रोड्युसर ग्रुप तयार झाला.
250 ते 300 फॅमिली एकत्र आल्या तर एक इंटिग्रेटेड फार्मिंग क्लस्टर तयार होतो. म्हणजे एकत्र येऊन काम करण्याची जी काय म्हणता येईल त्याला बेनिफिट जे आहे ना तो त्याच्यातून मिळतो. आणि ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण ग्रुप म्हणून करतो ना तर त्याचं करण्याचं एक वेगळी गंमत असते, मजा असते. ग्रामीण भागातल्या महिला ज्यावेळेस एकत्र येऊन अशा पद्धतीचे कामं करतात तर एकमेकांना सहाय्य करण्याची एक भूमिका असते. आणि मी अगदी सुरुवातीला ते सांगितलं की आमचा NPA 1.5% 1.5%. तर ते असण्याचं कारण पण हेच आहे की एकमेकांचे पिअर प्रेशर असतं की बचत गटाने कर्ज घेतलेलं आहे तर मग ते फेडलंच गेलं पाहिजे. तर ही भूमिका त्याच्या पाठीमागे आहे. बचत गटांना कर्ज देण्यासाठी बँका अजिबात म्हणजे मागे पुढे न पाहता बचत गटांना कर्ज देतात, ती सरळ हाताने कर्ज देत असतात. म्हणजे आमच्या मागच्या वर्षीचं टार्गेट 6,500 कोटींचं होतं, त्याच्या अगेन्स्ट आम्ही 10,000 कोटी रुपयाचं कर्ज वाटप करू शकतो. त्याला कारण असते. आपल्या महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे आणि आपले खाद्यपदार्थांचे स्टॉल पण असणार आहेत या प्रदर्शनामध्ये. तर इथे विक्री पण असणार आहे त्या पदार्थांची. हा पहिला प्रश्न आहे. दुसरी म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही पदार्थ असतात. हो, आपण जे पुढे हंगर जो आपण म्हणतोय ना त्याच्यामध्ये आपण 82 स्टॉल्स आहेत. 82 स्टॉल्स हे असे आहेत की जे प्रत्यक्षात जेवण तयार केलं जातं, प्रिपरेशन तिथंच होतं, बाहेरून काही सांगलं जातं. तर ते 82 स्टॉल्स आहेत. तर त्या ठिकाणी आता 82 स्टॉल म्हटल्यावर आपले महाराष्ट्राचे जेवढे जिल्हे ते प्रत्येक जिल्ह्यातनं ते स्टॉल्स येणार आहेत. त्याच्यामुळे नागपूरचा पण स्टॉल असेल, चंद्रपूरचा पण स्टॉल असेल, अगदी नंदुरबारचा पण स्टॉल असेल आणि संभाजीनगरचा पण स्टॉल असेल. आता प्रत्येकाची खाद्य संस्कृती पूर्णपणे वेगळी. आपण पुरणपोळी जर बघितलं तर खानदेशातली पुरणपोळी वेगळी, मांड्याचा प्रकार तो वेगळा असतो. जर आपण विदर्भातली पुरणपोळी बघितली तर ते प्रकार वेगळा असतो. खाण्याची पद्धती वेगळी आहे. कोल्हापूरची पुरणपोळी असेल तर ती आपण सारसोबत खातो, खानदेशातली पुरणपोळी असेल तर ती बासुंदी किंवा खिरीसोबत खातो. तर अशा पद्धतीचे जे वेगवेगळे पदार्थ व्यंजनं जी आहेत ती त्या पद्धतीची लाईव्ह कॉन्फरन्स त्या ठिकाणी असणार आहे. आणि ते विक्रीसाठी ऑफकोर्स असणार आहेत. आणि खूप चांगला व्यवसाय जो आहे ना तो त्या माध्यमातून होतो. आता वाशीचं जर मी तुम्हाला उदाहरण सांगितलं तर हायेस्ट काउंटर जो होता आमच्या फूड स्टॉलचा साधारण ते 17 लाखापर्यंत ची विक्री झाली. आणि त्याचबरोबर हे लाईव्ह काउंटर झाले, परंतु इतर जे मी म्हटलं की डेझर्ट स्वरूपातले लाडू असतील, चॉकलेट्स असतील, पान असेल, सोडा असेल, कोल्ड्रिंक असतील, दूध असेल, तर ते पदार्थांचे स्टॉल्स हे 12 स्टॉल्स कंटेनरमध्ये स्टॉल्स 18 स्टॉल्स तर ते वेगळ्या स्वरूपाचे असणार आहेत. आणि त्याचबरोबर ते जनरल स्टॉल्समध्ये जे 431 स्टॉल्स आहेत त्या 431 स्टॉल्समध्ये वाळवणीचे पदार्थ म्हणजे पापड असेल, कुरडया असेल, लोणचं असेल, त्याच्यानंतर तूप, गावरान तूप आहे, त्याच्यानंतर मोरिंगा पावडरपासून तयार केलेले व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्स आहेत, डाळी असतील, तांदूळ असेल, मसाल्याचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ असतील. मसाले म्हणजे नागपूरचा मसाला वेगळा, वऱ्हाडी मसाला वेगळा, खानदेशचा मसाला वेगळा, अशा पद्धतीचे त्याच्यात मालवणी मसाला वेगळा. तर असे स्टॉल्स त्याच्यामध्ये आहेत. कलाकुसरीचे पदार्थ जे काही उत्पादनं जी आहेत ती आहेत. वारली पेंटिंगचे खूप चांगले स्टॉल्स आहेत. तांब्यावरच्या याच्यावर कलाकुसरी केलेले स्टॉल्स आहेत. तर असे वेगवेगळे खूप एक वेगळं पॅकेज त्या ठिकाणी आहे. म्हणजे संपूर्ण प्रदर्शन जर आपण चांगल्या पद्धतीने जर फक्त प्रॉडक्ट्सचा एक आवाका जरी घ्यायचा प्रयत्न केला तरी साधारणतः 2 तासापेक्षा अधिकचा वेळ त्याला लागेल. अशा इतके स्टॉल्स आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज त्याच्यामध्ये होतात. हे प्रदर्शन 15 दिवसांचं आहे. ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. त्या 15 दिवसात ग्राहक ज्यांना विशिष्ट प्रकारचे काही पदार्थ आवडले ते थेट संपर्क साधतात. पण त्या व्यतिरिक्त वर्षभर समजा त्यांना ते पदार्थ हवे असतील त्या बचत गटांच्या माध्यमातून तर त्यांचा संपर्क होतो का थेट? नाही, आता म्हणजे मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी एखाद्या ताईकडे जातो आणि त्या ताईचा दुकानातला एखादा पदार्थ खरेदी करतो, त्याची क्वालिटी दर्जा मला आवडला तर एक बॉन्डिंग त्यांचं तयार झालेलं असतं. आणि मग मी थेट ऑर्डर सुद्धा त्यांना देत असतो. वर्षभर हे त्यांचं सायकल जे आहे वर्षभर चालतं. म्हणजे मी त्यासाठी म्हणलं की हा वन टाइम इव्हेंट नाही आहे, हे एक बॉन्डिंग तयार करण्याचं आहे. आणि एक अतिशय दूरदराजच्या भागातून आलेली महिला ज्यावेळेस मुंबईसारख्या शहरात येऊन तिथल्या ग्राहकाशी हितगुज करते तर ते एक खूप मोठं सक्षमीकरण आहे असं आम्हाला वाटतं. की हितगुज करणं, माझा पदार्थ कसा चांगला आहे, त्याच्यातनं तुम्हाला फायदा काय आहे किंवा तो कसा योग्य आहे, तर हे पटवून देण्याची जी काही कला जी आहे ही सुद्धा खूप म्हणजे आमच्या महिलांनी अवगत केलेली आहे असं मला वाटतं. आणि हे पदार्थ राऊंड द इयर उपलब्ध आहेत, त्याबद्दल काही डाऊट नाही. आणि ऑनलाईन मार्केटिंगच्या माध्यमातून सुद्धा उमेद मार्टचे जे संकेतस्थळ आहेत त्याच्यावर ते उपलब्ध आहेत. आणि डिजिटल मार्केटिंग जे आहेत त्या महिला स्वतःच्या लेवलला इंस्टाग्रामच्या माध्यमातून ते सक्षम
माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून सुद्धा हे मार्केटिंग त्यांचं सुरू होतं. Which are the other states which are being represented at the exhibition? No, we call nomination from all the states. So we have 66 stalls from the other states also. All the states in India, all the states. We will have stalls from Kerala, we will have stalls from UP, Bihar, Northeast, Telangana, Karnataka, Punjab, Haryana, Jammu Kashmir. Last time the stall from Jammu Kashmir, he brought dry fruits from Jammu Kashmir. Some chilgoja and then garlic from Jammu Kashmir. His total sale was more than 15 lakhs. One stall was from West Bengal. He brought some handicraft items plus saris and silk saris, etc. His turnover was 27 lakhs. One stall was from Kerala. It was a transgender stall. It was a stall for fruit juices. It was the highest stall for Vashi. We draw highest sellers from 3-4 categories: out of state, from state, and from food category. These are the three इतर categories. राज्यातील जे स्टॉल्स असतात ना हां. त्याला आपल्या मराठी लोकांचा प्रतिसाद कसा असतो? खूप चांगला प्रतिसाद असतो, खूप चांगला प्रतिसाद असतो. म्हणजे फूड स्टॉल्सला पण चांगला प्रतिसाद असतो आणि वेगवेगळी जी काही उत्पादनं जी आहेत ना त्यांचा, कारण काही गोष्टी खूप युनिक असतात. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम नॉर्थ ईस्ट यू विल गेट बांबू प्रोडक्ट्स. From Jammu Kashmir, you will get garlic from Jammu Kashmir, akhrots from Jammu Kashmir, then almonds from Jammu Kashmir. They are quite different. Different in quality, different in appearance, different in shape and size, all different. So they get very good response. Very good response. Any kid zone? Kid zone, yeah, we have planned kid zone. We have planned kid zone. Last time we tried, first time we tried it at Vashi. We are doing it at DKC also in a bigger manner.